सो हॅलो ट्रेडर, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर एमएस ट्रेडर्स मध्ये आणि आजच्या या डेली अपडेट ब्लॉग मध्ये. ठीक आहे, हा सर आपला ब्लॉग नंबर 2, ऍक्च्युली 3 असेल, पण 3 जो 2 नंबरचा ब्लॉग आहे ना तो आपण टाकू 3 नंबरवर, 3 नंबरचा 2 नंबरवर. ठीक आहे, थोडं कन्फ्युजन आहे बट तसंच करणार आहे, कारण की हा ब्लॉग उद्या सकाळी अपलोड होईल. आणि आता मॉर्निंगचे वाजले 10:15. ज्या पद्धतीने इकडे मार्केट आपलं तुम्ही बघू शकता. ओके, इंडियन मार्केटमध्ये मी तुम्हाला एक दाखवतो. ठीक आहे, हा आहे सेन्सेक्स. ओके, आता नॉर्मल आमच्यासारखे जे ट्रेडर आहेत, मी जे ट्रेड करतो ते प्रॉपर प्राइस ॲक्शनवर ट्रेड करतो. ठीक आहे, सो मी हा एक कॉलम आहे आजच्या दिवसाचा, जो तुम्ही बघायला जाल. आजच्या दिवसाचा हा कॉलम आहे. आता मी इथे सिम्पली एक ट्रेड प्लेस केला असता की बाबा एक खालती आला, मग मी इथे ट्रेड प्लेस केला एक या रिटेल्स सोबत. ठीक आहे, ही वालीची ग्रीनवाली रिटेल्स दिसते तुम्हाला, त्या रिटेल्स सोबत मी ट्रेड प्लेस केला असता आणि आसपास याच्या आसपास मी माझं एक टार्गेट ठेवलं असतं. ठीक आहे, या लेवलच्या आसपास 1:2, 1:3. बट इथे ॲक्च्युअलमध्ये सेन्सेक्सने केलं काय, तुमची ऑर्डर इथे प्लेस केले आणि नंतरला तुमचा स्टॉप लॉस मार्केट घेऊन चालला. मी आता गोल्डमध्ये ट्रेड करतोय, ते बघत असाल. आपला गोल्डमध्ये एक ट्रेड चालू आहे, सो जो की आता लॉसमध्ये सध्या तरी चालू आहे. $21 आसपास लॉसमध्ये चालू असेल. $23 आसपासचा लॉस चालू आहे या ट्रेडमध्ये माझा. बघूया कसं काय होते. अजून एक ऑर्डर आहे माझी जी की पेंडिंगमध्ये, ही पण तुम्ही बघाल. जर ही ऑर्डर मला दाखवतो मी. सो ही ऑर्डर इकडे प्लेस होणार होती, बट थोड्यासाठी वाचलाय. केवढीसाठी वाचलाय ते बघा. एकदम नॉर्मल त्यांनी थोडं नॉर्मलसाठी ठेवलंय. बट ठीक आहे, आता अजून काय आपली ही ऑर्डर प्लेस झाली नाही. चांगली गोष्ट आहे की बिना ऑर्डर प्लेस करता वरती गेला मार्केट माझ्या अपोजिट. बाकी आता गोल्डचा ट्रेड कसं काय होते की ते बघतो. नाही तर जास्त टाइम नाही घेणार, कारण की मॉर्निंगलाच गोल्डमध्ये मला एक चांगला प्रॉफिट भेटत होता, जो की मी घेतला नाही, कारण की माझा टार्गेट खूप मोठा आहे. त्यामुळे मी $5 ह्याच्यावर प्रॉफिट बुक करून हे झालो, ट्रेल केलेला आणि माझा तिथे $110, $120 आसपासचा प्रॉफिट चालू होता. बट माझा टार्गेट आहे $700. सो कधी पण लक्षात ठेवा, तुमच्यासोबत मार्केट 4-5 वेळा असं करेल की तुमच्या टार्गेटच्या जवळ जाईल. मग तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट किंवा तुम्ही केलेल्या ट्रेलिंग एसएलवर तुम्ही एक्झिट व्हाल. हे 4-5 वेळा होईलच असं तुमच्यासोबत. बट तुमचा माइंडसेट तोच असला पाहिजे. एक तर तुमचा स्टॉप लॉस, एक तर ट्रेलिंग स्टॉप लॉस, नाही तर एक तर टार्गेट. ह्या 3च गोष्टी मार्केटमध्ये काम करायचं. आता आपण थोडे सिरीजची व्हिडिओ हे करणार आहे, बनवणार आहे. त्यासाठी आता क्रिएट करतोय मी थोड्या वेळाने. आणि आपली स्क्रिप्ट रेडी आहे. स्क्रिप्ट मी रेडी करून ठेवले, दाखवून तुम्हाला मी. ही आहे आपली स्क्रिप्ट आजच्या व्हिडिओची. व्हॉट इज द इंडेक्स. सो इंडेक्स काय असतो त्यासाठी आजची व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आज संध्याकाळी ते व्हिडिओ अपलोड होईल, जाऊन लवकरात लवकर बघा. बट मी तुम्हाला काय सांगतो, कारण की हा ब्लॉग उद्या सकाळी अपलोड होणार आहे. ठीक आहे, बाकी संध्याकाळी आपण जाऊया कालच्या ठिकाणी जिथे मी काल गेलो, नॉर्मली स्काय सिटी मॉलला. तिथे मला गेल्यावर एक वेगळंच वाटते की गोष्टी बघून, त्यांच्या किमती बघून थोडं मला आतून वेगळं फील होते की आपण का नाही त्या गोष्टी घेऊ शकत किंवा करू शकत. त्यासाठी मी डेली तिकडे जातो आणि तिकडे जाऊन मग माझे ट्रेड प्लॅन करतो. मी माझ्या सर्व उद्याच्या गोष्टी प्लॅन करतो. आणि तुमच्या पण आयुष्यामध्ये किंवा तुमच्या पण आता लाईफमध्ये एक गोष्ट नक्की ठेवा की उद्याचे प्लॅन, पुढचे प्लॅन तुम्ही आत्ताच करून ठेवा. तुमच्याकडे एक टाइम टेबल असलं पाहिजे की मी या टायमाला हे केलं, या टायमाला हे केलं. सो भेटू आपण थोड्या वेळाने. आणि ॲज अ ट्रेडर मी विकेंडला काय करतो ते तुम्हाला मी दाखवतो, कारण की 2च दिवस भेटतात आणि माझं तसं BTC वगैरे चालूच असतो. सो क्रिप्टो वगैरे 24 आवर्स चालू, खाली दुपारी 1.5 तासासाठी बंद असतो BTC, तेवढंच. बट विकेंड्समध्ये मी काय करतो, जसं की मागच्या विकेंडची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल शिर्डीची, जे की माझा विकेंड अजिबात विकेंड सारखा नाही गेला, पण मजा आली. ठीक आहे, कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात. सो मागे जसं तुम्ही बघताय सेटअप आपला आहेच. सो आज सर्वात पहिले क्लिनिंग करणार होतो, बट आता मूड नाही. आता मी जाईन माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी. तुम्हाला माहितीच आहे आपली सिरीज चालू आहे, ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स ओव्हरऑल ट्रेडिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता यावर प्रॉपर सिरीज बनवतो. आणि 3 एपिसोड ड्रॉप झालेत. सो जाऊन लवकरात लवकर नक्की बघा. आणि आज मी 4थ्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिणार आहे. टॉपिक असा आहे की इंडेक्समध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही इंडेक्सला समजून घेऊ शकता, इंडेक्समध्ये कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सो तो व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर लवकरात लवकर जाऊन आपल्या एमएस ट्रेडरच्या चॅनलवर नक्की बघा. ओके, सो आत्ता मी चाललोय जरा बाहेर आणि कुठे चाललोय ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सो भेटूया गाडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता जसं मी तुम्हाला बोललो की आपण आलोय थोडं बाहेर
बघूया पार्किंग मध्ये ट्रॅफिक होती खूप, कारण की मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त असते. बघूया आता कसं काय, बाकी भेटतो थोडं आणि बाकी अंधार आहे. तर इथे थोडं स्क्रिप्ट वगैरे मी आपल्या व्हिडिओची वगैरे बसून लिहीन त्यानंतर, कारण की मला घरी थांबायला एकदम कंटाळा येतो, त्यामुळे इथं गरमी पण असते आणि हे थांबायला पण मला कोण मग बोलवत असते, काम ना होत काय नाही, त्यामुळे मग मी लवकर निघतो. ठीक, सो बघू आता पार्किंग वगैरे करू आणि भेटू थोडं आणि सो बाय बाय. सो आता येऊन पोहोचलोय, पार्किंग वगैरे केली, बॅग वगैरे आपली इथे आहे. सो बॅग वगैरे घेतो, मोबाईल वगैरे घेतो आणि जाऊन बसतो, तर स्किप लिहितो. बाकी संध्याकाळी थोडा गेलो तर बाहेर जाईन. दुसरं काय नाही, जास्त काय लांब नाही, इथल्या इथेच, बट भेटतो तुम्हाला. तो आता आपण इथे स्क्रिप्ट लिहितोय ओके व्हिडिओ बद्दल, आणि थोडंफार जरा फ्रुट्स वगैरे आज तसा उपवास आहे, आणि इकडचं या पद्धतीने एक प्रॉपर इथेच मी बसतो. जास्त करून मी स्टारबक्सला बसतो, खाली तुम्हाला दिसत असेल, बट आता इकडे बसलोय. बघूया. सो स्क्रिप्ट वगैरे झाल्याच्या नंतर भेटतो, स्क्रिप्ट लिहितो, नंतर भेटू आपण गाडीमध्ये. बघा या ठिकाणी याचं एकच कारण आहे की मी स्वतःला फक्त एवढंच सांगत असतो की अजून मी तयार नाही आहे या सर्व गोष्टी घेण्यासाठी किंवा सर्व गोष्टी मनमुक्तपणे करण्यासाठी. सो याचसाठी मी इथे येतो, स्वतःला सांगण्यासाठी. म्हणजे असं काही गोष्ट मोठी नाही, बट ठीक आहे, तुम्ही सुद्धा करा. अशा जागी जा की जे आपल्या लायकीपेक्षा बाहेर असेल, अशा जागी जाण्याचा प्रयत्न करा जे आपल्याला वाटते की आपण हे करू नाही शकत. सो त्याचा नक्की कॉन्फिडन्स तुमचा होईल. बघूया, आता भेटतो. A few moments later. आता जस्ट व्हिडिओ शूट वगैरे सर्व झालेलं आहे आणि आपला डेली अपडेटचा व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे. सो जाऊन लवकरात लवकर स्टोरी बघा. बट आय नो हे तुम्ही येईपर्यंत ही स्टोरी गायब होईल, कारण उद्या अपलोड होणार आहे हा ब्लॉग मॉर्निंगला. बाकी ठीक आहे, आता सर्व काम वगैरे झालेलं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललो की अशा जागी जायचा प्रयत्न करा जे आपल्या लायकीच्या बाहेर आहे, जिथे कोण तुम्हाला बोलला असेल की हे करू नको, हे तुझ्या लायकीच्या बाहेर आहे, हे करू नको, हे तुझ्या अवकातीच्या बाहेर. सो हे मुद्दामून करा, या सर्व गोष्टी मुद्दामून करा आणि या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. बघा, सर्व गोष्टी येणाऱ्या टायमावर डिपेंड आहेत. काय लिहिलंय काय नाही आपल्याला माहित नसते, बट त्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. आज ना उद्या ते सक्सेस होणार, आणि ते गोष्ट मी बघितले, गोष्टी होतात, बस करता आल्या पाहिजे. सो त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. बाकी आता भरपूर झालं ज्ञान, बघू आता थोड्या वेळाने भेटूयाच आपण. रात्र आणि हा ब्लॉग इथेच संपूया, कारण की जास्त मोठा पण ब्लॉग नको. सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि जे मी तुम्हाला सांगितलंय की नक्कीच तुमच्या लायकीपेक्षा जास्त, अवकातीपेक्षा जास्त गोष्टी बघा, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आज ना उद्या सक्सेस नक्की भेटेल. सो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुमच्या ट्रेडर मित्रासोबत हा ब्लॉग शेअर करायला मात्र विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, एक लाईक, एक कमेंट माझं मनोबल कुठच्या कुठे घेऊन ठेवतो. सो तेवढं मात्र नक्की करा. सो बाय बाय, टेक केअर. आणि जाता एवढंच बोलू, तुमच्या फॅमिलीची नक्की काळजी घ्या. सो बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.